संक्रांत म्हणजे सूर्याचं संक्रमण, त्यामुळे या काळात सूर्यपूजेला खूप महत्व आहे. आपल्या देशात भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश आहे, हे आपलं सुदैव आहे. पण तरी सुद्धा माझ्या ओपीडी मध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असलेले अनेक पेशंट मी रोज पाहते. त्यामुळे हाडं दुखणे, उत्साहाची कमतरता, केस गळणे अशा खूप तक्रारी होतात. तेव्हा मी त्यांना झाडांचं उदाहरण देते. एखादं झाड तुम्ही दिवसभर बरेच दिवस अंधारातच ठेवलं, त्याला जर हवा, उजेड, ऊन लागलंच नाही, तर तुम्ही कितीही खत पाणी द्या, त्याची काळजी घ्या, तरी ते तरतरीत होणारच नाही. आणि तसं सगळ्या प्राण्यांचं आहे. आपलं खाणं पिणं किती पण चांगलं असू दे, आयुष्यासाठी, आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे सूर्यप्रकाश. आणि थंडीच्या काळातला हा सूर्यप्रकाश सुखद सुद्धा असतो. म्हणून सूर्यप्रकाशाचा आनंद नक्की ठरवून घ्यायला हवा. आणि या सूर्यप्रकाशाचा जर दुहेरी फायदा मिळवायचा असेल, तर या उन्हामध्ये, कोवळ्या उन्हामध्ये सूर्यनमस्कार करायला हवे. या काळात जर तुम्ही नियमितपणे सूर्यनमस्कार केले, तर व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवणार नाही. तुमचे मसल, तुमची हाडं स्ट्रॉंग होतील, हे अगदी नक्की. मग कमेंट्समध्ये लिहा की तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत एकूण किती सूर्यनमस्कार करणार आहात.